मॉर्निंग फ्रेंड, कसे आहात सगळे? मस्त मजेत. तर माझे ब्लॉग आले नाहीत हे 2 दिवस, त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलेलं नाही आहे. तर सगळंच सांगणार आहे, त्यामुळं चॅनलला आधी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ खाली चांगल्या कमेंट करा शक्यतो. कारण खरंच पहिलंच मी खूप टेन्शनमध्ये आहे आणि तुमच्या कमेंटमुळं ना मला जास्त टेन्शन येतं आहे. असं वाटतंय मी का जन्म घेऊन पाप केलं आहे काय असं वाटतंय. आता तू म्हणता एवढ्या वीरान जागेवर कुठं गेलीस? तर इकडं बघा, या बिल्डिंगमध्ये आहे स्टाफ रूम. त्या स्टाफ रूममध्ये राहायला आले. तर मी आलेले आहे पुण्यामध्ये. हे आपलं ही आहे बघा, इकडं आळंदी हायवे आहे इकडं, आणि इकडं असं आउट एरियामध्ये रूम आहे. तर मी बाहेर आले. बघा माझा अवतार कसं झाला आहे, आणि मला तर आरामाची गरज आहे. पण का आंघोळ करू वाटायली, नाश्ता वगैरे करायचा आहे. तर बघा मी बाहेर आले साबण ते न्यायला, आणि आंघोळ आता घरी येऊन साबणच आणलं नाही मी. लक्षात ती नाही, एवढं आंबेजोगाईत आहेत बोंबलत फिरले, पण माझ्या तेवढं घ्यावं म्हणून ध्यानात नाही. बघा ना, आत्ता आणाय चालले मी. तर आले पुण्याला जॉबला, हॉटेल लाईनलाच आहे. काय सांगणार तुम्हाला, मी काही व्हिडिओ टाकले नाही 2 दिवस. ह्या कुटानेमुळेच टाकले नाही, मला इकडे यायचं होतं म्हणून. पण का आले, कशामुळे आले, सगळं सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ कंटिन्यू करा. आता मला एक साबण, एक ब्रश, कोलगेट तर आहे, एक अंगाचं साबण, एक कपड्याचं साबण आणि ब्रश एवढं आणायचं आहे. तर तुम्हाला दाखवते हॉटेल मी कुठं आहे ती दाखवते तुम्हाला. आधी पहिलं ह्या हायवेला आहे मी, ओळखा बरं. आता हे का, मी ह्या एरियात तर कधीच आले नव्हते बरं का, पण पहिल्यांदा आलेली आहे. तर मला तर माहीत नाही काय म्हणते बाबा ह्याला. इथं कुठं तर साईबाबाचं मंदिर आहे. ही बघा आळंदीचा हायवे आहे म्हणतात, बायपास. संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या, काय नाव आहे बघा, थोरल्या पादुका चौकात. तर हे पुण्यामधलं लोकेशन आहे पूर्ण. तिकडं बघा काहीतरी दिसायला लागले, मेडिकल वगैरे काय असेल. तर मी थोडं साहित्य घेऊन आता वापस रूमला जाऊन आंघोळ वगैरे करून तुमच्यासोबत बोलते. माझा पूर्ण व्हिडिओ बघा आणि सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि माझ्या चॅनलचं नाव आता थोडं मी चेंज करणार आहे. पुष्पाच राहील, पण त्याच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बरंच काही टाकणार आहे. तुम्हाला जर आवडलं तर मला कमेंट करून सांगा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. दिवसभर झोपले, मला बोलू सध्या वाटणार असते, इतकी जबर झोप येत होती आणि त्याच्यामुळे मी ब्लॉग नाही बनवला. सकाळी बनवता सोडून दिलं आणि झोपले. तर आता सध्या मला झोपायचं आहे. त्याआधी म्हणलं काल पण आपला ब्लॉग आलेला नाही आहे, तर तुमच्यासोबत काही गोष्टी शेअर करायच्यात मला, त्यासाठी मी व्हिडिओ स्टार्ट केला आहे आता परत. तर घरी आईच्या माझे किरकोळ कारणावरनं भांडण झालं होतं, कामाबद्दलच झालं. तर आमच्यात थोडं म्हणजे भांडण तर अजिबात नाही झालं, पण मला एका गोष्टीचं वाईट वाटलं की आपण कोणाच्या जीवावर बोज बनून जगायचं नाही. आता मी जर ही गोष्ट तुम्हाला सांगायला गेले, मान्य मला इथं काही लोक ट्रोल करताय, घाण कमेंट करताय, काम करत नाही, धंदा करत नाही, मग तशीच मला तब्येत बी साथ देत नाही. आज इथपर्यंत आले, माझं परत दुखतंय, परत मला त्रास होते. रात्रीच आले, प्रवास, बाहेरचं खाणं, दिवसभर उपाशी, हॉटेलला गेले तर तसलं भात बेचव, त्याला मीठ नको, त्याला ते काय नको. लय जसं हॉटेलमध्ये कस्टमरला पैसे देऊन जेवण असते ना, तसं स्टाफसाठी जेवण नसते. तर आमचे काही भांडणं नव्हते झाले, आमच्यामध्ये वादविवाद झाले नव्हते. तर मी सहमतच होते की आमचं शेतामध्ये हरभरा आहे 4 बॅग. ते हरभरा झाल्यानंतर आईला एक मदत म्हणून मी थांबले होते आणि मी आईला मदत करणारच होते, नाही असं नाही आहे, कारण ते माझं कर्तव्य होतं. आईच्या हाताखाली आता कोणीच नाही सध्या, म्हणलं आपण करावी. तर त्या दिवशी माझ्या छातीत दुखत होतं, मी झोपले होते. मग आईला आणि त्यांना दोघाला पण राग आला, त्यांना वाटलं ही काम करीना झाली, मग असं तसं थोडं बोलले. मग मी काय बोलले नाही त्यांना उरपाट, आणि ते पण मला जास्त काहीच बोलले नाही, फक्त म्हणले काम करीत नाही असं. पण मला माहीत नाही, मला गोष्ट राग आला त्या गोष्टीचा. मी सरळ घर सोडून, म्हणजे घर सोडून नाही, मला यायचंच होतं, पण मी रागाच्या भरातच आले. असं मी आनंदानं किंवा उत्साहाने आले नाही पहिल्यासारखं, मला रागानं आले. आज 3 दिवस झाले आईनं मला कॉल नाही केलेला आणि वडिलांनी बी नाही केला आणि कुणीच नाही केला. त्या ह्या गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्यात. फक्त मी का सांगितलं नाही हे आत्ता सांगायचं नव्हतं, पण हा माझा कंटेनच आहे त्यामुळे सांगते. तर तुम्हाला सांगायला मला प्रॉब्लेम नाही, एक वेळेस तुम्ही समजून घेता. पण ते जे माणूस आहे ज्यांनी माझ्या आयुष्याची बरबादी केली लग्न करून, असं मला रस्त्यावर टाकलंय ना, ते माणूस जर ऐकला तर त्याला एवढा आनंद होते, गुदगुल्या होत्यात, हसू येते. त्याचं म्हणणं येते की हिला आईबाप सध्या बरं बघत नाही, हिला सांभाळत नाही.
मी माझ्या पायावर उभी आहे कुठे बी राहिलं तरी. पण जसं माझी गावाकडे तब्येत झाली तशी राहिली नाही. 2च दिवसात माझी तब्येत खलास झाली. मैत्रीणपाशी राहिले एक दिवस, तिला भेटायला गेले, तिला पण खूप लागलं होतं, पडली होती, तिथून आले. काल ट्रॅव्हल्सला बसले आणि सकाळी पुण्यात पोहोचले. तर बघा नाही जेवण्याने कसं तोंड झालंय माझं. मला अजिबात मन लागत नाही माझं, मला कसलंच करमत नाही झाले. कारण गावाकडे 6 महिने काढलेत ना, त्यामुळं मला इकडं अजिबात करमत नाही. आणि हॉटेल लाईनला तर मला काम नव्हतं करायचं, तरी सध्या मजबुरीने मी करायला लागले. 1-2 महिने काढणारी कसं तरी, कारण माझे अकाउंट 0 बॅलन्स झाले. मी एका माणसाला पैसे दिले होते, मला फेसबुकचं पेमेंट आलं होतं 10,000 रुपये. तर त्या माणसाने माझे पैसे परत टायमिंगवर रिटर्न नाही केल्यामुळे मी खूप अडचणीत आले. मी मग त्याच्यामुळं मला आज खूप मी पैशाच्या म्हणजे ह्याच्यात आहे, लई अवघड झाले. मला बाहेर जेवायचं म्हणलं तरी पैसे नाही. आता मी बाहेर बदाम शेक आणि आईस्क्रीम खाऊन आली पोट भरून. त्याच्यात मला इथं दुसरं काही खाऊ बी वाटांना, सरत बी नाही घेतलं तरी त्याच्यावर भागवलंय मी. तर आता बसून व्हिडिओ बनवत होते, तर प्लीज मला वाईट कमेंट करू नका. तुम्ही जॉबला परत लागायले आणि मला जास्त दिवस नाही, माझ्या मुलांच्या सुट्ट्याला गोष्ट करायचं आहे, तर त्यांचा राग पण शांत होईल आणि परत जाणार आहे. चला ओके, भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.